अमरावतीच्या नवविवाहित फैजला जबीनच्या संशयास्पद मृत्यूला एक नवं वळण लागलंय। फैजलाचा मृत्यू गळ्यावर दबाव आल्यानं आणि श्वास रोखल्यानं झाल्याचा अहवाल आहे। पोलिसांनी फैजलाचा मृतदेह अमरावतीच्या कब्रस्तानमधून बाहेर काढलाय। मृत्यूचं नेमकं कारण अंतिम वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट होणार आहे। नवरा, सासरा आणि सासूवर पोलिसात गुन्हा दाखल झालाय। फैजलाचा 20 जानेवारीला नागपूरच्या मोहम्मद झुबेरशी निकाह झाला। फैजलाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची माहिती पती मोहम्मद झुबेरनं दिली होती। मात्र मृतदेहाच्या गळ्यावर दोरीनं आवळल्यासारख्या खुणा होत्या। माहेरच्यांनी हत्येचा संशयही व्यक्त केला होता। फिर्यादीने आमच्याकडे तक्रार दिली। त्यांच्या तक्रारीवरून आणि एकंदरीत सगळ्या परिस्थितीवरून म्हणजे तिच्या गळ्याला दोरीचे मार्क्स आहेत, म्हणजे ते हँगिंग किंवा तिला गळा दाबून मारण्यात आलेला आहे अशी परिस्थिती असताना सुद्धा तिच्या नातेवाईकांना ती हार्ट अटॅकने मयत झालेली आहे अशी खोटी माहिती दिली आरोपींनी। सदर गुन्ह्यामध्ये मृतकाचा पती मोहम्मद जुबेर वल्द मोहम्मद जलील शेख वय 31 वर्षे आणि मृतकाचा मोठा दीर म्हणजे जेठ मोहम्मद इरफान वल्द मोहम्मद जलील शेख वय 34 वर्ष अशा दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे। आपण याच संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याशी। जितेंद्र, अतिशय धक्कादायक अशी ही बातमी आहे। नवविवाहितेच्या मृत्यूने खळबळ माजली आहे। मृतदेह अक्षरशः कबरीतून बाहेर काढून आता पोस्टमार्टम केला जाणार आहे। नक्कीच अतिशय गंभीर आणि तेवढीच धक्कादायक अशी ही घटना म्हणावी लागेल, कारण सुमारे 4 महिन्यापूर्वीच अमरावतीची मूळची राहणारी फैजला आहे, हिचा विवाह नागपुरातील मोहम्मद जुबेर याच्याशी झालेला होता। मात्र लग्नानंतरच त्यांच्यात काही खटके उडू लागले होते, काही पैशाची मागणी किंवा असं तत्सम प्रकार असल्याची ही चर्चा आहे। अशातच गेल्या आठवड्यात तिचा मृत्यू झाला होता। जेव्हा मृत्यू झाला तेव्हा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला अशी माहिती सासरच्या मंडळींनी फैजलाच्या कुटुंबियांना दिली। त्यानंतर फैजलाचे कुटुंबीय म्हणजे आई आणि वडिलांनी अमरावतीला नेऊन तिचे अंतिम संस्कार केले। मात्र काही संशय आल्याने नंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आणि न्यायिक दंडाधिकाऱ्याच्या उपस्थितीमध्ये कब्रस्थानातून तिचा मृतदेह चक्क बाहेर काढण्यात आला। प्राथमिक जो अहवाल आलेला आहे शवविच्छेदनाचा, त्यात गळा आवळून आणि श्वास गुदमरल्यामुळे मृत्यू झाल्याचं कारण समोर आले। त्यानंतर सासू सासरे आणि इतर जे मंडळी आहेत सासरच्या, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यांना चौकशीसाठी आता ताब्यातही घेतलेला आहे। अंतिम जो अहवाल आहे शवविच्छेदनाचा, त्यामध्ये नेमका काय अहवाल येतो त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। मात्र नवविवाहितेचा अवघ्या 4 महिन्यातच मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना ही घडलेली आहे। धन्यवाद जितेंद्र, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।